आजच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात मुलांसमोर जग अक्षरशः उघडं झालं आहे. YouTube, गेम, सोशल मीडिया या सगळ्यांतून त्यांच्यापर्यंत अनेक गोष्टी पोहोचतात. पण प्रश्न असा आहे की ते योग्य पद्धतीने पोहोचतात का? उत्तर बहुतेक वेळा नाही असतं. म्हणूनच चुकीची माहिती बाहेरून मिळण्याआधी योग्य माहिती घरातूनच मिळणं गरजेचं आहे. म्हणजेच लैंगिक शिक्षणाबद्दल पालकांनी स्वतः पुढाकार घेणं आवश्यक आहे. पण मग प्रश्न असतो की कोणत्या वयात लैंगिक शिक्षण सुरू करायचं? मुलांना लैंगिकतेबद्दल किती माहिती द्यायची? याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून जाणून घेऊया. नमस्कार, फिलिंग्स मनातल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तज्ज्ञ मानसशास्त्रज्ञ सांगतात की 10 वर्षाखालील मुलांना थेट सेक्स एज्युकेशन देणं योग्य नाही. या वयात त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकास फक्त सुरू झाला असतो. त्यामुळे त्यांना शारीरिक संबंधाबद्दल नव्हे तर शरीराची सुरक्षा, भावना आणि प्रायव्हसीबद्दल शिकवणं अधिक योग्य ठरतं. जेव्हा मुलं सुमारे 13 वर्षाची होतात, तेव्हा त्यांची समज वाढते, ते प्रश्न विचारतात आणि अशा वेळी लैंगिक शिक्षणाचं सखोल मार्गदर्शन सुरू करता येतं. सविस्तर पाहू की 10 वर्षाखालील मुलांना काय शिकवावं. तुम्ही गुड टच, बॅड टच पासून सुरू करू शकता. मुलांना सांगायला हवं की शरीराचा प्रत्येक स्पर्श चांगला नसतो. कोणत्याही स्पर्शामुळे अस्वस्थता, भीती किंवा गोंधळ वाटत असेल तर तो असुरक्षित स्पर्श आहे. त्यांनी अशा प्रसंगी घाबरू नये, लाजू नये आणि लगेच आई-वडिलांना किंवा विश्वासू व्यक्तीला सांगावे. हे त्यांना आत्मविश्वासाने समजावून सांगणं आवश्यक आहे. मुलांना त्यांच्या खाजगी अवयवांची ओळख करून द्या आणि हे भाग खाजगी का आहेत हे समजावा. या अवयवांना इतरांना स्पर्श करू देऊ नका. इतरांच्या खाजगी भागांना स्वतःहून स्पर्श करू नका. स्नान, कपडे बदलणे इत्यादी गोष्टी प्रायव्हसीतच कराव्यात. ही माहिती भीती निर्माण करण्यासारखी नव्हे, तर स्वसंरक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी असते. मुलं 10 वर्षांची झाली की या वयात शरीरात होणारे छोटे बदल जसे की उंची, वजन, त्वचेतील बदल हे नैसर्गिक आहेत. हे त्यांना समजावून सांगणं महत्त्वाचं आहे. मुलांना लाज वाटू नये किंवा गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी पालकांनी खुलेपणाने बोलणे आवश्यक आहे. त्यांना हे समजावून सांगा की प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं आणि त्याचा सन्मान करणं गरजेचं आहे. हे सर्व करत असताना पालकांनी मुलांना प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य द्यावं. त्यांच्या जिज्ञासेला असं विचारायचं नाही म्हणत थांबवू नका. खुल्या संवादातूनच ते योग्य आणि चुकीचं ओळखायला शिकतात. इंटरनेटवर अनेकदा अयोग्य कंटेंट सहज सापडतो. त्यावर कडक बंदी घालण्यापेक्षा त्याचे धोके आणि परिणाम मुलांना समजावून सांगणं अधिक परिणामकारक ठरतं. जर मुलांची शरीर किंवा प्रजनन संबंधी प्रश्न विचारले तर त्यांच्या वयानुसार आणि सोप्या भाषेत उत्तरं द्या. खोटं सांगू नका, पण आवश्यक मर्यादेत सत्य समजावून सांगा. थोडक्यात काय तर 10 वर्षाखालील मुलांसाठी लैंगिक शिक्षण म्हणजे शारीरिक संबंध शिकवणं नव्हे, तर त्यांच्या शरीराची सुरक्षा, स्वतःचा आत्मसन्मान आणि प्रायव्हसीचं महत्त्व शिकवणे आहे. योग्य वेळी योग्य पद्धतीने दिलेली माहिती मुलांना केवळ सुरक्षित ठेवत नाही, तर त्यांचा आत्मविश्वासाने आणि आदराने जगायला शिकवते. योग्य वेळी योग्य पद्धतीने दिलेली माहिती मुलांना केवळ सुरक्षित ठेवत नाही, तर त्यांना आत्मविश्वासाने आणि आदराने जगायला शिकवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवा. पाहत राहा फिलिंग्स मनातल्या. धन्यवाद.